श्रीहरी पद्मपुराणांतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित श्रीमद्भगवद्गीता। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायाचे महात्म्य। श्री महादेवजी म्हणतात, हे पार्वती, आता मी भवबंधनातून सुटका होण्याचे साधन असलेल्या गीतेच्या 14व्या अध्यायाचे महात्म्य कथन करतो। ते तुम्ही ध्यानपूर्वक श्रवण करा। सिंहल द्वीपामध्ये विक्रम वेताळ नावाचे एक राजे होते। ते सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि अनेक कलेमध्ये प्रवीण होते। एके दिवशी शिकार करण्याच्या उद्देशाने उत्सुक होऊन राजकुमारासमवेत ते 2 कुत्र्यांना घेऊन वनात गेले। तेथे गेल्यानंतर अतिशय वेगाने धावत जात असलेल्या सशांच्या मागे त्यांनी आपली कुत्री लावली। त्यावेळी सर्वांच्या देखत तो ससा अशा रीतीने पळू लागला की जसा काही उडून जात आहे। धावता धावता अतिशय थकला असल्यामुळे तो एका मोठ्या खदकामध्ये पडला। खंदकात पडून ही तो त्या कुत्र्यांच्या हाती पडला नाही आणि अशा ठिकाणी जाऊन पोहोचला की जेथील वातावरण अतिशय शांत होते। तेथील हरणे निर्भय होऊन सर्वत्र वृक्षांच्या छायेमध्ये बसून राहत होते। वानरही आपोआप तुटून खाली पडलेले नारळ आणि पिकलेले आंबे खाऊन तृप्त राहत होते। तेथील सिंह हत्तीच्या पिलाबरोबर खेळत होते आणि सापही निर्भय होऊन मोराच्या पंखामध्ये शिरत होते। त्या ठिकाणी एका आश्रमामध्ये वत्स नावाचे मुनी राहत होते। ते जितेंद्रिय तसेच शांत भावाने निरंतर गीतेच्या 14व्या अध्यायाचा पाठ करीत असत। त्यांच्या आश्रमाच्या जवळच वत्स मुनीच्या कोण्या एका शिष्याने आपले पाय धुतले होते। ते शिष्य सुद्धा गीतेच्या 14व्या अध्यायाचा पाठ करणारे होते। त्यांनी पाय धुतलेल्या पाण्यामुळे तेथील माती ओली झाली होती। सशांचे काही आयुष्य शिल्लक होते। तो धापा टाकीत तेथे आला आणि तेथील चिखलामध्ये पडला। त्या चिखलाच्या स्पर्शानेच तो ससा दिव्य विमानात बसून स्वर्गलोकी गेला। त्याच्या मागे पाठलाग करणारी ती कुत्रीही तेथे आली। तेथे तयांच्या शरीरावरही चिखलांचे काही शितोडे उडाले। त्यामुळे भूक तहानेच्या दुःखाने रहित होऊन त्या कुत्र्यांनीही आपल्या देहाचा त्याग करून देवांगनाचे ते रमणीय रूप धारण केले आणि गंधर्वांनी सुशोभित अशा दिव्य विमानात आरूढ होऊन स्वर्गलोकी गेली। हे पाहून मुनीचे मेधावी शिष्य स्वकंदर हसू लागले। त्या दोघांचे पूर्वजन्मीचे वैर आठवून त्यांना फार आश्चर्य वाटले। त्यावेळी राजाचे नेत्रही आश्चर्यचकित झाले। त्यांनी मोठ्या भक्तीने प्रणाम करून विचारले, हे विप्रवर, नीच योनीमध्ये जन्मलेले 2 प्राणी ससा आणि कुत्री ज्ञानहीन असून स्वर्गामध्ये गेले आहेत, याचे कारण काय आहे? याबद्दलची कथा ऐकवा। शिष्याने म्हटले, हे भूपाला, या वनामध्ये वत्स या नावाचे एक ब्राह्मण राहतात। ते मोठे जितेंद्रिय महात्मे आहेत। ते गीतेच्या 14व्या अध्यायाचा नेहमी जप करीत असतात। मी त्यांचा शिष्य आहे। मी सुद्धा ब्रह्मविद्येमध्ये प्रावीण्य मिळविले आहे। गुरुप्रमाणेच मी 14व्या अध्यायाचा दररोज जप करीत असतो। माझ्या पाय धुण्याच्या पाण्यामध्ये पडल्यामुळे हा ससा आणि कुत्रीसोबतच स्वर्गलोकी गेले आहेत। आता मी माझ्या हसण्याचे कारण सांगतो। महाराष्ट्रामध्ये प्रद्युदक नावाचे एक मोठे शहर आहे। तेथे केशव नावाचा एक ब्राह्मण राहत होता। तो कपट शिरोमणी होता। त्याच्या पत्नीचे नाव विलोभना असे होते। ती स्वैराचारी वर्तनाची स्त्री होती। यामुळे रागाच्या भरात जन्मभराच्या वैरत्वाचे स्मरण करीत ब्राह्मणाने आपल्या पत्नीचा वध केला आणि त्या पापामुळे सशाच्या योनीत जन्म प्राप्त झाला। ब्राह्मण स्त्री ही आपल्या पापकर्मामुळे कुत्री झाली। श्री महादेवजी म्हणतात, ही सर्व कथा ऐकून त्या श्रद्धाळू राजाने गीतेच्या 14व्या अध्यायाचा पाठ करण्यास प्रारंभ केला। यामुळे
त्यांना परमगती प्राप्त झाली. धन्यवाद.